काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानासह निकालापर्यंत या संपूर्ण निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागून होतं. राज्यातल्या राजकारण्यांचं लक्ष या निवडणुकीकडे होतं आणि या निकालाकडे देखील होतं. कारण यामागचं कारण तसंच आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. अजित पवार यांनी देखील निवडणूक ही अतिशय गांभीर्याने घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने निवडणूक गांभीर्याने घेतल्यामुळे निकाल देखील तसेच आलेले आहेत. अजित पवार यांनी पुन्हा एकदा या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पुन्हा एकदा जवळपास 21 पैकी 20 जागा मिळवत अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आपली सत्ता कायम ठेवलेली आहे. या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ज्या पद्धतीने ही कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागा वाटप नेमकं कसं असेल, पॅनल नेमके कसे असतील याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचं स्वतंत्र पॅनल नसणार अशीही चर्चा होती. कारण ज्या पद्धतीने शरद पवारांनी अजित पवारांकडे काही जागांचा प्रस्ताव देखील दिला होता आणि याच निवडणुकीच्या निमित्ताने पवार काका पुतणे हे एकत्र येणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा ही राजकारणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण शरद पवार यांनी स्वतंत्र पॅनल करण्याऐवजी अजित पवार शरद पवार अशा दोघांचं एकच पॅनल असेल अशा पद्धतीचा हा प्रस्ताव होता. काही जागांचा प्रस्ताव हा शरद पवारांकडून अजित पवारांना देण्यात आला होता. मात्र ही जी काही जागा वाटपाची चर्चा होती ती निष्फळ ठरली. जो काही जागांचा प्रस्ताव शरद पवारांकडून अजित पवारांना देण्यात आला होता तो प्रस्ताव देखील अजित पवारांनी फेटाळला. त्यामुळे शरद पवारांनी देखील आयत्या वेळी आपलं पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. एकूणच या निवडणुकीमध्ये 4 पॅनल आपल्याला पाहायला मिळेल. 4 पॅनल्सचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. ज्यामध्ये अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल, तर त्यांचेच विरोधक अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली असणारं सहकार बचाव पॅनल, तिसरं पॅनल अर्थात शरद पवारांचं बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि चौथं पॅनल जे अपक्षांचं शेतकरी कष्टकरी पॅनल, असं एकूण 4 पॅनलचे 90 उमेदवार 21 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. एकूण ज्या पद्धतीने अजित पवारांनी सुरुवातीपासूनच अर्थात जागा वाटपापासून पॅनल जाहीर केल्यापासून ते निकालापर्यंत ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने एकूण अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा राबवली ती देखील तितकीच महत्त्वाची ठरली. कारण अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये तळ ठोकून होते. काही दिवस अजित पवारांनी त्या ठिकाणी मुक्काम देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एका दिवसामध्ये साधारणतः 3-3, 4-4 सभा या अजित पवारांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यामध्ये अजित पवारांनी सुरुवातीलाच अर्थात पहिल्या सभेत स्वतःला चेअरमन म्हणून घोषित केल्यानंतर ही निवडणूक अधिकच रंगतदार ज्या पद्धतीने चुरशीची बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाल्याचं पाहायला मिळालेत. अजित पवारांवरती विरोधी पक्षातले अर्थात विरोधी पॅनलचे जे नेतृत्व होतं अर्थात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्याकडून देखील अजित पवारांवरती अनेक आरोप करण्यात आलेत. ज्या पद्धतीने पैसे वाटपाचा सगळ्यात मोठा आरोप हा अजित पवारांवरती लावण्यात आला होता. ज्या निवडणुकीच्या काळामध्ये बारामतीतलंच PDCC बँक ही रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा जो काही आरोप होता, याच PDCC बँकेच्या माध्यमातून अजित पवारांच्या पॅनलकडून सभासदांना पैसे वाटप करण्यात आलेत असा आरोप देखील तावरे कुटुंबियांकडून तावरेंकडून अजित पवारांवरती करण्यात आला होता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अर्थात अजित पवारांनी ज्या पद्धतीने या कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष घातलं त्यावरून देखील टीका करताना पाहायला मिळाली. विरोधी पॅनलने ज्या पद्धतीने अजित पवारांच्या पॅनलवरती टीका केली, राज्याचे एक उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालतात, हा देखील मुद्दा या निवडणुकीमध्ये चर्चेतला आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच अजित पवारांनी ज्या पद्धतीने चंद्रराव तावरे यांचा वयाचा मुद्दा काढला तो देखील तितकाच चर्चेत राहिला होता.
एकूण ज्या पद्धतीने यातला जो चर्चेतला मुद्दा होता तो अजित पवारांच्या चेअरमन पदाचा जो पहिल्या दिवसापासून तर अर्थात निकालापर्यंत चर्चेत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळेच ही निवडणूक अतिशय चुरशीची बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मतदानाच्या दिवशी देखील अजित पवार संपूर्ण दिवसभर या बारामतीमध्ये तळ ठोकून होते। प्रत्येक बूथवर अजित पवार स्वतः भेटी दिल्यात, बूथ प्रमुखांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली आणि आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा निकाल समोर आलेला आहे, विरोधी पॅनलचं अवघे एकच उमेदवार हे निवडून विजयी झालेले आहेत, जे चंद्रराव तावरे ज्यांच्या वयाचा मुद्दा अजित पवारांनी काढला होता, तेच चंद्रराव तावरे हे विजयी झालेले आहेत। या निवडणुकीमध्ये सहकार बचाव पॅनलला सर्वात मोठा जो धक्का बसला तो अर्थात रंजन तावरे यांच्या पराभवाने। कारण रंजन तावरे हे सहकार बचाव पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार होते, चेअरमन पदाचा चेहरा होते। त्यामुळे चंद्रराव तावरे यांचा पराभव हा बाळासाहेब तावरे यांनी 362 मतांनी केलेला आहे। त्यामुळे हा पराभव देखील एकूणच सहकार बचाव पॅनलला जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळालं होतं। या पराभवावरनं देखील चंद्रराव तावरे एकूणच रंजन तावरे यांनी अनेक आरोप देखील केलेले आहेत। मला पाडण्याचा हा प्रयत्न होता, सरकारी यंत्रणांचा गैरवापर होता, असा देखील आरोप हा रंजन तावरे यांच्याकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच ही निवडणूक अतिशय चुरशीची महिनाभर पाहायला मिळाली होती, ज्याचे निकाल हे काल ज्या पद्धतीने आले, निकाल एकूणच मतमोजणी हे 2 दिवस सुरू होती। कारण ईव्हीएमचा वापर या निवडणुकीत करण्यात आला नव्हता। व्हीव्हीपॅट वरती अर्थात जी निवडणूक पार पडली त्याला 2 दिवस लागलेत, कारण जवळपास 17,000पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीमध्ये झालं होतं। उच्चांकी असं मतदान या निवडणुकीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच यावेळी जी काही वाढलेली मतदानाची टक्केवारी होती ती नेमकी कुणाला फायदेशीर ठरणार आणि कुणासाठी डोकेदुखी ठरणार ही देखील चर्चा होती। मात्र निश्चितच अजित पवारांच्या पॅनलसाठी ही निवडणूक तितकीच फायदेशीर ठरल्याचं पाहायला मिळालं। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अर्थातच अजित पवारांनी या निवडणुकीकडे इतकं लक्ष का घातलं असावं, कारण जे चंद्रराव तावरे किंवा रंजन तावरे यांच्याकडून सातत्याने जो आरोप होत होता तो अर्थात माळेगाव सहकारी साखर कारखाना जो सभासदांना उसाचा दर देतो तो अतिशय उच्चांकी असा दर असतो आणि याच बारामती परिसरामध्ये अजित पवारांचा देखील खाजगी कारखाना आहे। त्यामुळे जर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सभासदांना जर उसाचा दर उच्चांकी दिला तो तोच दर अजित पवारांच्या खाजगी कारखान्याला देखील द्यावा लागेल। त्यामुळे अजित पवारांच्या खाजगी कारखान्याचं जवळपास काही कोटींचं नुकसान यामुळे होणार आहे। त्यामुळे अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत हा माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात असायला हवा असा मुद्दा देखील या निवडणुकीत चर्चेला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरं एक प्रमुख कारण जे होतं ते अर्थात बारामतीवरती वर्चस्व अजित पवारांना ठेवायचं होतं। अर्थात शरद पवारांच्या नंतर बारामतीमध्ये जो चेहरा आहे तो अर्थात अजित पवारांचा आहे आणि म्हणूनच अजित पवारांना एकूणच बारामती विधानसभा, बारामती लोकसभा या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व ठेवायचं आहे आणि त्याच बारामतीतला हा माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे आणि या सहकारी साखर कारखान्यातले जे सभासद आहे साधारणतः 21 ते 22 हजार सभासद या कारखान्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे एकूण जवळपास 37 गावं ही या माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी जोडली असल्यामुळे या सभासद आणि एकूणच या सभासदांचं कुटुंब हे अजित पवारांशी जोडलं जाईल आणि त्यांचं वर्चस्व या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बारामतीवरती राहील हा एक देखील हेतू किंवा हा मुद्दा देखील अजित पवारांच्या संदर्भात बोलला जायचा आणि त्यामुळेच अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत माळेगाववरती आपली सत्ता कायम ठेवणं तितकंच महत्त्वाचं होतं आणि त्यानुसार अजित पवारांनी ही सत्ता मिळवलेली आहे आणि 21 पैकी 20 जागा या निवडणुकीत त्यांनी काबीज केल्याचं देखील पाहायला मिळते। ज्या पद्धतीने ही निवडणूक एकूणच रंगताना पाहायला मिळाली, सुरुवातीला ज्यावेळी जागा वाटप झालं, पॅनल घोषित झाले, त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांची युती होऊ शकली नाही, त्यांचं एकत्र पॅनल होऊ शकलेलं नाहीये। मात्र शरद पवारांचं जो तिसरं पॅनल आलं त्याचा फटका किंवा फायदा नेमका कुणाला होणार या चर्चा निवडणुकीच्या काळात रंगताना पाहायला मिळाल्यात। मात्र ज्यावेळी निकाल लागले त्यावेळी निश्चितच याचा फटका हा चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला बसल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा
निश्चितच अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलला झाल्याचं पाहायला मिळालं। जी आकडेवारी निवडणूक आयोगाकडून अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे त्या आकडेवारीनुसार पंधरे गट असू दे किंवा माळेगाव गट असू दे यामध्ये शरद पवारांच्या तुतारीने अर्थात तुतारी चिन्हाने शरद पवारांच्या पॅनलने जी काही मतं घेतलेली आहेत त्यामुळे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं दिसून येतंय। त्यामुळे निश्चितच शरद पवारांच्या पॅनलचा अजित पवारांना फायदा झालेला आहे आणि एकूणच आता जी राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झालेली आहे की जाणीवपूर्वक शरद पवारांनी पॅनल उतरवला होता का अशी देखील चर्चा आहे जेणेकरून अजित पवारांना फायदा होईल अशा पद्धतीची चर्चा आता पुन्हा एकदा राजकारणात रंगताना पाहायला मिळते। एकूणच या निवडणुकीच्या माध्यमातून अजित पवारांनी बारामतीवरती आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे TV9 मराठी पुणे। MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।